तर मग नमस्कार मंडळी, क्रिकेट विथ भूषणवर पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मग आज टीम इंडिया विन झाली अखेर. जो साऊथ आफ्रिकेने शब्द वापरला होता ग्रोवल, तो ग्रोवल शब्दाचा खरा अर्थ आज दाखवला आहे. द किंग कोहली, द हिटमॅन शर्मा, दी KL राहुल सर्वांनी मिळून आज एकदम राडाच घातला. राडा घालून एकदम साऊथ आफ्रिकेला एकदम दाखवून दिलं की इंडिया काय चीज आहे. तर मित्रांनो, आज ओव्हरऑल आपण मॅच काय झाली वगैरे आज सगळ्या गोष्टी बघूया नक्की. तर सेलिब्रेशन बघताच आहे किंग कोहलीचा हा अवतार बघून असं वाटायला लागलं ना की 2016, 17, 18चा जो किंग कोहली होता तो परत आलेला आहे. एकदम त्या जोशमध्ये वगैरे ती वाघगर्जना त्याची, अरे रे 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 खतरनाक आहे भाई. डायरेक्ट एकदम जबरदस्त याच्याने किंग कोहली एकदम खेळलेला आहे मित्रांनो. तर आपण बघूया ओव्हरऑल आज नक्की काय काय मॅचमध्ये झाले वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तर मॅचचा आपण पहिले समरी वगैरे बघून घेऊया नक्की काय झालं. भारताची फर्स्ट बॅटिंग वगैरे केली भारताने, त्यामध्ये यशस्वी जयस्वाल स्टार्टिंगला अशा रूपमध्ये दिसत होता की जयस्वाल आज म्हणजे रोहितला एकदम साईडलाईन करून टाकणार आणि पूर्ण वन साईड नाही काय खेळून जाणार इनिंग असं वाटलेलं. पण मग काहीतरी वेगळंच ठरलेलं होतं आज की जयस्वाल झाला 16 बॉल 18 रन. स्टार्टिंगलाच 2-3 ओव्हरीत आऊट होऊन गेला, 2 चौके 1 छक्का मारून. नंतर नांद्रेबर्गरचा तो बॉल जबरदस्त होता एकदम. नंतर रोहित शर्मा हिटमॅनने आज 57 रन 51 बॉल. हिटमॅन आज स्टार्टिंगला वाटलं होतं की थोडा एकदम वेगळ्या फॉर्ममध्ये, त्याचा जो पुल शॉट वगैरे बसला स्टार्टिंगला, जी कॅच सुटलेली ती कॅच सोडून बघून वाटलेलं की म्हणजे एकदम नाही का असं गेमपासून तुम्ही दूर राहिले की तुमचा फॉर्म वगैरे कसं राहतो ते थोडंसं दिसलेलं, की जो बॉल दिसला तो मारला हिटमॅनने असं जायचं थोडंसं वाटलेलं मला. पण त्यानंतर एक प्रॉपर असं दाखवून दिलं की तो एक चुकून बसला होता शॉट, मी प्रॉपर खेळतोय. आणि नंतर डायरेक्ट 57 रन ठोकले. नंतर मार्को जॉन्सनचा तो बॉलच जबरदस्त होता, खाली राहून गेला तो, स्टंपवर बसला तो. ठीक आहे, नंतर LBW आऊट झालेला तो. 3 छक्के 5 चौके, एकदम जबरदस्त पीक फॉर्मला होता. तिसरी 50 होती रोहित शर्माची. विराट कोहलीवर आपण लास्टला येऊया. ऋतुराज गायकवाड संधी भेटलेली होती, मग ते काय म्हणतो त्याचं नशीबच लई गंध नाही का. आता नशिबालाच दोष द्यावा लागेल ना, पिचला दोष देऊ शकतो ना कशाला, आता नशिबालाच दोष देतो. कारण की डेव्हिड ब्रेविस ती कॅच यार, पण मग ती कॅच जबरदस्त होती. हे साऊथ आफ्रिकेवाले जॉन्टीचे घरवाले वगैरे ना थोडेसे, जॉन्टी रोड्स, तर त्यांची फिल्डिंग वगैरे जबरदस्त होतीच. तर मग मित्रांनो, त्यांनी कॅच धरून वगैरे आऊट केलं, या बार्टमॅनला विकेट देऊन दिली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर नंबर 5वर उतरवलेला होता आज. मला वाटत होतं की KL राहुलनी वरती यायला हवं होतं. ठीक आहे, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन वगैरे बघत होते थोडंफार, पण मग जाऊ दे. इथे येऊन पण त्यांनी 19 बॉल 13, एक छक्का जबरदस्त मारला होता, एकदम खतरनाक छक्का मारलेला. नंतर के एल राहुलला स्टार्टिंगला असं वाटत होतं KL राहुलच्या बॅटलाच बॉल बसत नाही. KL राहुलला असं झालं होतं की मी विकेट कधी फेकून देईल आणि कधी आऊट होईल असं वाटत होतं KL राहुलला. पण नंतर जेव्हा एक चौका बसला त्यानंतर KL राहुल असा फॉर्मला काय आला, जबरदस्त. डायरेक्ट मला एक 50 वगैरे मारले आणि तो एक लॅप शॉट मारलेला मागं, जो आऊट होण्याच्या अगोदर मारला होता बघा तो, जबरदस्त एकदम. 56 बॉलमध्ये 60, कॅप्टन्स नॉक खेळून गेला डायरेक्ट. 3 छक्के 2 चौके 107चा स्ट्राईक रेट. जडेजाचा आज कमबॅक होता. 20 बॉल 32, एकदम ते रॉयल्समध्ये जाऊन पूर्ण रॉयल इनिंग खेळून गेला असं काही वाटलेलं. CSK वाले म्हणतील मला काय लावलेस तू. चला, 1 छक्का 2 चौके वगैरे मारले. हर्षित राणा 2 बॉल 3 रन, 150चा स्ट्राईक रेट होता. कोणाचाच 150चा स्ट्राईक रेट दिसणार नाही मित्रांनो तुम्हाला. हे जडेजाचा 160 आहे, तो वेगळा आहे. चला, अर्शदीप सिंग द फिनिशर, एक पहिल्याच बॉल आऊट. कुलदीप यादव, ठीक आहे. असो, अशी ओव्हरऑल इनिंग होती. यांच्यामध्ये विकेट घेतलेल्या सगळ्यांनी 2-2 काढलेले आहे, पण ऑलमोस्ट सगळ्यांची 6च्या रन रेटनी धुलाई झालेली होती. हा फक्त सुब्रमण्यम सापडून गेलेला होता 7.5नी. हा आणि मार्को यान्सन काही सापडलेलं वाटलं नाही मला, एवढी काही फटकी खाल्लेली नाही, पण दिसत आहे तरी बी 76, सगळ्यात जास्त त्यांनीच घातलेली. तर मित्रांनो, ओव्हरऑल हे होतं आजचं. त्यानंतर बघा, किंग कोहलीबद्दल काय बोलावं नाही का. किंग कोहली
जेवढं बोलेल तेवढं कमी पडेल. कारण ती नॉक्स अशी वाटत होती ना की 200 पण बसून जातील आज. विराटचं पहिले 200 पण आज येतील. जे स्टार्टिंगपासून त्याला असं वाटलं की म्हणजे जयस्वाल आऊट झाला आणि त्यानंतर विराटचं काही बॅट आपलं रोहितच्या बॅटला बॉल बसत नाही आहे. मग त्याने ती जो सुरुवात केलेली ना ती जे सिक्स वगैरे मारायला सुरुवात केलेली खतरनाक भाई. म्हणजे त्यांनी पूर्ण पूर्ण एकदम इंटेंट त्याचा वेगळाच होता तो मॅचमध्ये. त्यांनी स्टार्टिंगपासून धुवायला सुरुवात करून दिलेली होती. नंतर स्ट्राईक रेट थोडा हळू करून दिला, पिच स्लो झाली असं म्हटलं त्यांनी याच्यामध्ये पोस्ट मॅचमध्ये. बोलायच्या वेळेस त्याला विचारलं तर त्यावेळेस सांगितलं त्यांनी थोडं पिच स्लो वाटत होतं म्हणून वगैरे तसं हळू खेळलो. पण मग इनिंग काही स्लो वाटली नाही. प्रत्येक म्हणजे 2-3 ओव्हरीत ठोकायचाच. जबरदस्त 120 बॉलमध्ये 135 रन ठोकलेले भाई. इनिंग म्हणजे इनिंग होती ती एकदम पाऊंड डायरेक्ट अशी प्रॉपर ओडीआय इनिंग असं वाटलं नाही का, फील येत होता. मजा येऊन गेली. रोहित शर्मा द हिटमॅननी पण जबरदस्त इनिंग होती. हे दोघं जेव्हा जोपर्यंत खेळत होते ना असं वाटायचं ना छक्के असे डायरेक्ट. तो सुब्रमण्यम तर बॉलर वाटतच नव्हता. तो यायचा छक्के गायचा निघून जायचा, यायचा छक्के गायचा निघून जायचा. तो येईपर्यंत तो बॅटमॅनसुद्धा फटके खात होता. रोहित शर्मा आऊट व्हायच्या अगोदर. नंतर मग बॅटमॅननी विकेट घेतलेली. दोघांची पार्टनरशिप वगैरे पण जबरदस्त झालेली होती आजची एकदम. रोकोचा आज एकदम दिवस होता एकदम. थँक्स गॉड. सेलिब्रेशन एकदम क्लासिक होता आजचं. देवाला आठवणच. येस. हे रोर हे बघूनच आज डायरेक्ट अंगावर गाठायत होतं हे. म्हणजे जो विराट आपल्याला एवढ्या दिवसांपासून बघायचा होता, 2-3 वर्षापासून जो हरवलेला विराट होता आपला, काही 2-3 म्हणा 4-5 म्हणा वर्षांपासून जो विराट आपल्याला हरवलेला वाटत होता ना. म्हणजे इंग्लंडची सिरीज नंतर तुम्हाला आठवतच नाही आता. ती इंग्लंडची टेस्ट सिरीज झालेली होती 2021 झाली. त्याच्यानंतर तर मला आठवत नाही की विराटचा हे असं सेलिब्रेशन, हे असं काही अवघड. जो किंग नावाने असतं, किंगची गर्जना ती होती आजची. जबरदस्त एकदम आवडला. म्हणजे त्या गौतम गंभीरच्या 2 कानफट्ट्यात वाजवून दिल्या अशा या गर्जनीने नाही का. त्याला दाखवून दिलं आता मीटिंग तुझ्यासाठी घ्यावी लागेल. बघून घे 83वी सेंचुरी होती मित्रा. 83वी एकदम पीकला चालू आहे विराट कोहली आत्ता. रोहित शर्मा विराट कोहली दोघं पीक ॲट द पीक. दोघं जण तुम्ही नाव ठेवू शकत नाही. आता तुम्ही त्यांना हलवायचा विचार पण करू नका की ते दोघांना काढशाल वगैरे असं काही विचार मनातनं पण काढून टाका. थोडाफार नाही, पूर्णच काढा नका. आता फक्त 17 सेंचुरीज उरलेल्या आहे आणि ते बी मला वाटते की घेईल करून. रोकोची जोडी आजची जबरदस्त होती मित्रांनो. सेंचुरी पार्टनरशिप सिडनीमध्ये पण होती आजची आणि आज रांचीमध्ये पण सलग दुसरी सेंचुरी पार्टनरशिप रोकोची. हां बघ या शेमड्याला यांनी चष्मा का लावला आहे माहिती का. चष्मा लावायचं रिझन एकच आहे की जे डोळ्यातनं निघणारे अश्रू आहे ना ते लपवत होता. तुम्हाला वाटेल ते आनंद अश्रू होते, ते आनंद अश्रू नव्हते मित्रा. ते त्याचं पोट दुखत होतं आज. पोट याच्यासाठी दुखत होतं की विराटने सेंचुरी ठोकली आणि मागच्या मॅचला ठोकली सेंचुरी ती रोहितने. या दोघांनी सेंचुरी ठोकली. आता यांना काय रिझननी काढू मी, हा थोडासा यांना प्रश्न होता गौतम गंभीरला. सो त्यांनी चष्मा लावून ठेवलेला होता की कोणाला अश्रू वगैरे दिसायला नाही पाहिजे. तो काही मनापासून टाळ्या वाजवत नाही आहे. त्या टाळ्यांच्या आवाजाने त्याचा रडण्याचा आवाज थोडा दाबला गेला पाहिजे असं काही त्याला वाटतंय. पण मग आपल्याला माहिती आहे की तो कसा आहे, त्याला काही आनंद वगैरे नाही होते. त्याचं फक्त एक आहे, ठीक आहे भाऊ जिंकून गेलो बस. मित्रांनो जे आज हडलमध्ये वगैरे बी आज ती मज्जा आली नाही का. म्हणजे आज खरंच ओडिया बघण्याची मजा आली लई दिवसानंतर. की ती शुभमनच्या ह्याच्यात मला असं शुभमनला नाही दोष देते पण मग सांगतो नाही का, जे टीमची युनिटी होती ना तर त्या युनिटीला जबरदस्त म्हणजे आता काय सांगू नाही का. जे टीममध्ये जे माहोल वगैरे असतो ना वातावरण, ते वातावरणच जबरदस्त होतं टीममध्ये. टीमची बॉलिंग पण जबरदस्त, टीमची बॅटिंग पण जबरदस्त, टीमचं एकमेकांसोबत प्लेयर्सचं जे कम्युनिकेशन राहतं ना ते पण जबरदस्त. स्टार्टिंग जेव्हा मॅच चालू होण्याच्या अगोदर रोहित शर्मा बोलत होता भाई आजची मॅच रोहितमध्ये एकदम
ती जबरदस्त होती. जे विराट द किंग 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 येस. तर मित्रांनो, त्यानंतर भारताने 249 रन ठोकलेले. 249 रनामध्ये 249 रन, 8 विकेट, 50 ओव्हरीत. वाटलं होतं थोडा स्कोर अजून पाहिजे होता, डिझर्व करत होता भारत, पण ठीक आहे, असो. तेवढा स्कोर साऊथ आफ्रिकेला थोडा जड पडून गेला. तर द ग्रेट, काय म्हणतात, द मॅग्रा, याला कोणाचं नाव द्यायचं अजून, ज्यांना ज्यांचे द्यायचे ते असं म्हणू शकतो आपण. आहे नाही, पण ठीक आहे. मी असं म्हणतो की त्यांनी स्टार्टिंगला साऊथ आफ्रिका मूडमध्ये होती बरं चेसच्या, ठीक आहे, म्हणजे हलक्यात घेऊ नका. क्विंटन डिकॉक, रायल रिकल्टन, मार्करम हलक्यात घेऊ नका, पहिली गोष्ट तर. पण मग ज्या हिशोबाने याला ओव्हर दिली गेली ना स्टार्टिंगलाच, मला वाटलं होतं की प्रसिद्ध कृष्णाला स्टार्टिंगला ओव्हरला आणतील. मूडच वेगळा होता. बघा तुम्ही, हे बघा स्कोर कार्ड बघा. मार्करम स्टार्टिंगला जावडून गेला, त्यानंतर रायल रिकल्टन आणला, रायल रिकल्टन गेला. हर्षित राणाने उडवून दिला. त्यानंतर क्विंटन डिकॉक 2 बॉल खेळून डूस. दोघी हर्षित राणाने एका ओव्हरीत उडवलेली. देख रहे हो सेलिब्रेशन. गंभीर का बंदा हो, हलके में थोड़ी जाऊंगा. देख ले मुन्ना. येस. त्यानंतर मॅथ्यू ब्रेडझिके बोललो होतो मी, मारणारा दिसतो त्या लखनौच्या स्क्वॉडमध्ये. सॉरी मित्रांनो. मॅथ्यू ब्रेडझिके हा लखनौच्या स्क्वॉडमध्ये, तुम्हाला बोललो होतो मी जसं तिथं बोललो होतो की जबरदस्त खेळतो हा. 80 बॉल 72. भाऊने थोडा अजून राहून गेला असता ना, मॅच हिसकावून गेला असता हा, पण ठीक आहे, असो, बरं झालं लवकर आऊट झाला. म्हणजे तर मग काय परत आपल्याला ते यांना बोलायला होऊन गेलं असतं, रोको असून मी मॅच हारले वगैरे असं थोडंसं नाही का. नंतर टॉनी डी जॉर्जी भाऊ बी त्याची जोडी देत होती हातचा. डेवाल्ड ब्रेविस भाऊ, म्हणजे नाही का, जीना हराम कर दिया होता इसने, ये बंदा होता तो. 28 बॉल 37, 3 छक्के मारून, ठीक आहे. नंतर ठीक आहे, इथपर्यंत ठीक होतं नाही का हे दोघांचं ह्याचं. नंतर अरे हा मार्को यान्सन डायरेक्ट आउट ऑफ द बॉक्स आला ना झाला. मार्को यान्सन 39 बॉल 70, याने काहीतरी 25 का 26 बॉलमध्ये 50 मारली रे भाई. म्हणा ते टेस्टमध्ये मारलं ठीक होतं, आम्ही समजून घेतलं मोठा फॉर्मॅट आहे, तुला मारू शकलो वगैरे. इथं काय संबंध नाही रे, आम्ही एक्सपेक्ट नव्हतं करत एवढं. आम्हाला वाटलं होतं तिथं मारलं गेलं वगैरे, इथं पण नव्हतं मारीन वाद भाई. एवढी हलक्यात घेऊ नका मित्रांनो. मार्को यान्सन जबरदस्त प्लेअर आहे, हे फक्त मी मजाकवारी म्हणत होतो असं की टेस्टमध्ये खेळला वगैरे. तर नंतर तुम्ही त्याला हलक्यात घेऊच नका. तो साऊथ आफ्रिका लीगमध्ये त्याची बॅटिंग वगैरे नसेल बघितली ना कोणी, तर साऊथ आफ्रिका लीग आता चालू होईल, तर त्या लीगमध्ये जाऊन एकदा चेक करून घ्या की मार्को यान्सन कसा खेळतो. मार्को यान्सन जबरदस्त प्लेअर आहे. तुम्हाला मार्को यान्सनचं सांगतो, 2018लाच वाटतं, 18ला मे बी, 18 का 17ला इंडिया इकडे गेलेली होती. नाही 18लाच बेबी. साऊथ आफ्रिकेमध्ये सिरीज होती, त्या सिरीजमध्ये भारताला बॉलिंगसाठी हे पाहिजे होता, प्रॅक्टिससाठी एक बॉलर हवा होता. तर विराट कोहलीने मार्को यान्सन, विराट कोहलीला माहिती होतं असं काहीतरी होतं. तर मार्को यान्सन आणि दुआन जॉन्सन म्हणून एक प्लेअर होता, त्याचाच भाऊ. तर या दोघांना बोलवलं गेलं. तर मार्को यान्सननी विराट कोहली तिथं पण आऊट केलेलं होतं. तिथं तर तो शाळेत जायचं वगैरे असं काहीतरी होतं, शाळेत असं काहीतरी, बरोबर असंच काहीतरी होतं ऑलमोस्ट, शाळेत का कॉलेजला जायचं असं काहीतरी होतं. तर तिथं पण त्यांनी आऊट केलेलं वगैरे. तिथून त्याचं करिअर खरं चालू झालेलं होतं. भाऊ जबरदस्त खेळतो बॉलिंगमध्ये, तर एकदम नाही का काटा वगैरे म्हणू शकतो आपण, खंबा तसा आहे. कॉर्बियन बॉश बाई, माहिती होता हा खेळतो, पण एवढी लाल करून जाईल आपली माहीत नव्हतं की शेवटपर्यंत एकदम शेवटी वाटलं होतं भाऊ एकदम प्रसिद्धच करून जाणार आहे, करिअर संपवतो का काय. पण भाऊने घेतलं मनावर, थोडंसं आवरून घेतलं नाही का. शर्माजी समोर उभे, मुंबई इंडियन्ससाठी वगैरे खेळावं लागतं, नंतर कुठे वांदे व्हायचे.
ठीक आहे मग चला, भारी खेळला. 51 बॉल 67, 4 छक्के 5 चौके. शेवटी ऑलमोस्ट फिनिशिंग टच देऊन दिलेला होता, पण वाचलो आपण. सुब्रमण्यम बी 6 मारून गेला होता रे. जाऊ द्या, असो. भारी खेळतात ते लास्टपर्यंत. आपली एवढी टेल खेळलीच नसते, आपली एवढी टेल. त्यांची टेल तरी एवढी खेळून गेली. हर्षित राणाचं सेलिब्रेशन बघून घ्या मित्रांनो, पुन्हा दिसत नाही आपल्याला हे. कधीतरीच दिसतं. येस, कुलदीप यादवने आज 4 विकेट घेतलेले आहे. ॲप्रिशिएशन आपण बॅट्समनचा करतो, कुलदीपचं पण केलंच पाहिजे. बॉलर आहे तो. ठीक आहे, 4 विकेट घेतलेले आहे कुलदीप यादवनी. वाटलं नव्हतं की स्पिनिंग ट्रॅक असेल, कारण की साऊथ आफ्रिकेने 4 फास्ट बॉलर उतरवलेले होते. वाटलंच नव्हतंच. आता काय आपल्याला वाटून काय होतं का. ठीक आहे, हर्षित राणा 3 विकेट घेऊन गेला, तो फास्टरच आहे. हर्षदीप सिंग 2 विकेट. प्रसिद्धला 1च भेटलेली. जडेजाला 9 ओव्हर 66. जडेजा धुतला गेला वापसीमध्ये. वॉशिंग्टनला 3च ओव्हर केला, जरासा इश्यू होता. जड्डू भाई कैसे छूट गई थी ये कैच, ऐसा ना करो. येस मित्रांनो, सो दॅट्स ओव्हरऑल. आयुष म्हात्रेने मित्रांनो शतक ठोकलेलं आहे आज. पहिल्या त्या दिवशी विदर्भाविरुद्ध ठोकलेलं होतं, ते बघितलंच होतं आपण. 53 बॉलमध्ये 110. आणि आज पुन्हा आंध्र प्रदेश विरुद्ध 59 बॉलमध्ये 104. कॅप्टन अंडर 19मध्ये कॅप्टन म्हणून चूज केले गेलेले आहे. किंग्स रोर ॲट रांची. येस, परफेक्ट पिक्चर यार. सो दॅट्स ओव्हरऑल मित्रांनो, नथिंग एल्स. स्माइल्स देख लो रे. हे शर्माजी दाखवत आहे. हे बघ, ग्रोवल करत होतास काय? ग्रोवल ये माझा पिंट्या दाखवतो तुला. ग्रोवल म्हणे. इथं चालू आहे. तू काय म्हणतो म्हणजे रोहित शर्मा आता गंभीरला सांगतोय, तू ते काय मीटिंगचं वगैरे म्हणत होता ना, तर आता आम्ही सांगितलं BCCIला ती मीटिंग ठेवलेली, अरेंज केली, तिथं चुपचाप पोचून जाय. आता तिथं तुझ्या भविष्यावर विचार चालू आहे. आता आमचं भविष्य आमचं कळून गेलं सर्वांना. इथं म्हणतोय, गेली ना ठासली, विराट म्हणतोय. इथं म्हणतोय ये दाखवतो तुला. भाई आज एकदम कॅमेरामॅन पण एकदम मूडमध्ये होते बरं आज. सगळं असो, कॅमेरामॅन पण मूडमध्ये होते मित्रांनो. किंग भाई लाजले. येस, दॅट्स इट फॉर टुडेज मॅच. येस, तुम्हाला माहिती आहे का एक फन फॅक्ट काय माहिती आहे, की गौतम गंभीरने साऊथ आफ्रिकेविरुद्ध एक पण छक्का मारलेला नाही आहे. आणि विराटने आज तब्बल 5 छक्के मारले. रोहितने 2 छक्के मारले आजच. आणि गौतम गंभीरने त्याच्या पूर्ण करिअरमध्ये एक पण मारलेला नाही छक्का. सो गुड स्टॅट. सौरभ तिवारी अंडर 19चा प्लेअर, त्याच्यासोबत शहबाज नदीमच. येस, नदीम. येस, ॲब्सोल्यूट सिनेमा यार. दॅट्स पिक्चर आय वॉन्ट टू सी. येस, हेमा मित्रांनो, प्रिन्सो बांगलादेश विरुद्ध प्लेअर ऑफ द मॅच होती. दॅट इज द डिफरन्स. हाच डिफरन्स तुम्हाला दाखवायचा असतो मित्रांनो. तुम्ही का डिफरन्स बघत नाही, मला तेच समजत नाही तुमच्यात. प्रिन्सोनी याच्यात घेतलेला होता, ती बांगलादेश विरुद्ध जिंकलेली होती प्लेअर ऑफ द मॅच. त्यानंतर किंग कोहली पाकिस्तान विरुद्ध त्यांचा पाकिस्तानचा पप्पा प्लेअर ऑफ द मॅच घेऊन गेले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीची गोष्ट ही. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध चक्रवर्ती घेऊन गेलेला. चक्रवर्ती काय यार सिरीजमध्ये दिसलाच नाही रे. चक्रवर्तीचं कोणी नाव पण घेतलं नाही. असं काय झालं? चक्रवर्तीचं नाव कावर नाही आलं? नाव असेल, सिरीज स्क्वॉड बघितलं नाही वाटतं नीट. ठीक आहे, चला जाऊ द्या. प्लेअर ऑफ द मॅच वर्सेस ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये किंग कोहली पुन्हा एकदा. फायनलमध्ये द हिटमॅन शो होता. फायनलमध्ये ते बघा, इथं कोणाविरुद्ध हे
प्लेअर ऑफ द मॅच आणि कोणाविरुद्ध आहे, हाच फरक राहतो. लेजेंड आणि बॉट. ठीक आहे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्लेअर ऑफ द मॅच. त्यानंतर इथं विराट कोहलीचा साऊथ आफ्रिकाविरुद्ध प्लेअर ऑफ द मॅच. म्हणजे मागचे जे 7 झालेत ना, त्यापैकी 3 तर विराट कोहलीने हिसकवलेले. त्यातले 2 रोहित शर्माच्या नावावर आहे आणि 2 हे एक प्रिन्सोच्या नावावर आहे आणि एक चक्रवर्ती, ज्याने 2021मध्ये विराटचं कॅप्टनशिप करिअर बर्बाद करण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं होतं. येस. हां, आजच ना, आजचीच होती ना. येस. हां, मी म्हटलं मला असं एवढं तर नाही व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, अभिषेक शर्माने पण 52 बॉलमध्ये 148 ठोकलेले होते आज बेंगाल विरुद्ध. हे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी बॅट्समन लीग म्हणून असते का रे काही? नाही, म्हणजे डायरेक्ट इथं स्कोअर बघायला भेटतात. ते डायरेक्ट जे 148 असे स्कोअर बघायला राहतात आणि ते बी 50. एक त्या दिवशी तो उर्विल पटेल 32 बॉलमध्ये 100. व्हिडिओ गेम खेळता काय रे काय? व्हिडिओ गेममध्ये पण एवढं जोरात होत नाही ना. तिथं बी एकदम म्हणजे ते बोटांचे पुरे हे होऊन जातात खेळून. नाही म्हणजे नक्की काय करतात तुम्ही, कसं खेळता ते? आणि इथं खेळतात ठीक आहे, इंटरनॅशनल जाऊन काय होतं, इथलेच बॉलर इंटरनॅशनलला राहतात ना काही काही. पुढे जाऊन का होईना येतात ना ते, इथं खेळतात. मग तिथं जाऊन काय होतं, अभिषेक भाई इथं मोठे मोठे इनिंग खेळतो, तिथं जाऊन तिथं नाही. आम्हाला स्टार्ट द्यायचा राहतो ना, मग किती बी झाला तरी चालेल, 50च्या आत जरी झालं तरी चालतं. ईशान किशनने पण आज त्रिपुरा विरुद्ध मारले मित्रांनो 113. आज सगळे ठोकायचा दिवस होता, आज शतक दिवस होता. संडे द किंग प्लेस. येस, प्लेअर ऑफ द मॅच द किंग कोहली मित्रांनो. पिक्चर ऑफ द मॅच रोहित शर्मा इटिंग दाल चावल, विराट कोहली इटिंग प्रोटीन बार. नाही रे, जाऊ द्या, बराच कमी झाला आहे रोहित शर्मा. हां, हेच सांगत होतो. त्या दिवशी मी मारली, आज मी मारायच्याच मूडमध्ये होता यार. हा बीस्ट पाहून घ्या. RCB वाले हो, कमेंट हो जाणे दो. टीम डेव्हिड नावाच्या RCB वाल्यांची कमेंट झालीच पाहिजे. त्या दिवशी क्वालिफायर 2मध्ये अबुधाबी लीग चालू आहे, त्यामध्ये 18 बॉलमध्ये 57. हे ठीक आहे, 18 बॉल 57, आता काही वाटत नाही. 30 बॉल 98. ए माणसा, नक्की तू खेळतो की समोरच्या बॉलरसोबत खिलवाड करतो? तसंच काही वाटतंय ना. 30 बॉल 98 कोण मारतं यार? बिग बिस्ट RCB गॉट द ओनली 3 crores इन IPL. मुंबईची चुकी होती ती. येस, वैभव सूर्यवंशी काय चालू आहे तुझं भाऊ? यार एवढं लवकर असं नाही करायचं रे, ही रिॲक्शन नाही द्यायची. याला सांगू कोणतरी, ही अशी रिॲक्शन देणं चुकीचं आहे भाई, एवढं लवकर नाही द्यायची. येस, आय लव्ह दी स्माइल्स. येस. मागच्या दोन्ही मॅचमध्ये येस, द KL राहुल कॅप्टनशिप जबरदस्त होती मित्रांनो. मला जे शुभमनच्या कॅप्टनशिपमध्ये जे दिसत नव्हतं ते मला KLच्या कॅप्टनशिपमध्ये दिसलं. ते काय म्हणायचं, तो जो इंटेंट वगैरे, ज्या गोष्टी प्लेअरसोबत कम्युनिकेट वगैरे केल्या जातील, त्याच्यासोबत जी टीम कॉम्बिनेशन वगैरे सगळ्या गोष्टी चालतील, ते मला KL राहुलच्या याच्यात दिसत होतं मित्रांनो. सो मी KL राहुलच्या कॅप्टनशिपला 10 out of 10 तर नाही देऊ शकत, 9 देऊन देऊ. आवडली आपल्याला कॅप्टनशिप. 13 मॅचमध्ये 12 जिंकल्यात मित्र आणि एकच हारलेला आहे आतापर्यंत. जबरदस्त कॅप्टनशिप चालू आहे. सो दॅट्स इट. ब्रेडझिगे, चल निकल, याला म्हणतात सेलिब्रेशन. भाग भाग भाग, आया शेर. येस बॉस. मित्रांनो, एक न्यूज दाखवायची होती तुम्हाला, तुम्ही बघितली बी असेल. द्रेरस हा CSK सोबत थोडा स्कॅम झाला. हे बघा, हा रसलनी IPLमधनं रिटायरमेंट घेतली आहे. त्याचं म्हणणं असं होतं, रिटायरमेंटच्या ह्याच्यात तिने असं काही लिहिलं होतं की मला दुसऱ्या फ्रँचाईजसाठी खेळायचं नाही आहे, ठीक आहे, म्हणून मग मी रिटायरमेंट घेऊन घेतो, माझ्यासाठी लॉयल्टी वगैरे असं आहे तसं आहे.
ज्ञान वगैरे पाजलं वगैरे थोडंफार, ठीक आहे. लेजंडबद्दल काही बोलणं नाही माझं. ड्रे रस रिटायर झाल्यानंतर एक एरा संपू शकतो वेस्ट इंडिजचा. त्यानंतर रोमारिओ शेपर्ड आहे, पण मग मला जी पोलार्डमध्ये, जी ब्रावोमध्ये, नंतर क्रिस गेलमध्ये, ड्रे रसमध्ये ज्या गोष्टी दिसायच्या, जो वेस्ट इंडिज पॉवर दिसत होती, ती मला आता नाही दिसणार. ते प्लेयर्समध्ये जे सेलिब्रेशन वगैरे, ते प्लेयर्स एजला खेळायचे वगैरे, या गोष्टी दिसायच्या, ती आता दिसणार नाही या गोष्टी. सो मला थोडंसं दुःख तर वाटतंच आहे या गोष्टीचं. नक्की सर्वांना वाटणार की वेस्ट इंडिज थोडासा एरा वगैरे संपला वगैरे. पण मग मला एक असं वाटतं आहे मित्रांनो, की थोडासा CSK सोबत हा थोडा स्कॅम होऊन गेला आहे. स्कॅम असा झाला की जरा थोडा विचार करा की CSKने पथिराणा सोडला. पथिराणा का सोडला असेल? जेव्हा त्यांना कळलं असेल, त्यांनी रसलसोबत तर कम्युनिकेट केलंच असेल ना, आणि कम्युनिकेट करून सांगितलंच असेल की आता हे बा एक हा सिक्वेन्स कसा असेल बघा. फर्स्ट ऑफ ऑल रसलला आहे ना, यांनी सांगितलं असेल KKR वाल्यांनी, आम्ही तुला रिटेन नाही करत आहे, तुला आम्ही ऑप्शनमध्ये सोडू, तुला आम्हाला कमी प्राईजमध्ये घ्यायचं आहे, ठीक आहे. रसल म्हटलं असेल ठीक आहे, ठीक आहे, किंवा मग मला दुसऱ्या फ्रँचाईजसाठी खेळायचं नाही आहे. मे बी, नाही तर असं बी असू शकतं की रसल म्हटलं असेल की आता बस झालं, मी आता ही लीग नाही खेळत आहे, असं बी होऊ शकतं, नाही सांगता येत काही, ठीक आहे. असं काही झालं असेल. त्यानंतर मग असं आता हा एवढा लॉयल आहे त्याच्या फ्रँचाईजसाठी, म्हणून माझ्या डोक्यात असा विचार आलेला की हा असं म्हणू शकतो यांच्या फ्रँचाईजसोबत यांचं वगैरे बोलणं झालं असेल की आपल्याला एक पाहिजे बॉलर. म्हणजे आता हा ऑप्शनमध्ये गेला तर कोणती टीम याच्या मागे जाईल? कम्युनिकेट कोणती टीम करू शकते? CSKचं ऑफकोर्स पोस्ट जास्त होती, CSKच कम्युनिकेट करणार होती. CSKने कम्युनिकेट केलं असेल, CSKने सांगितलं असेल की आपण आता आहे ना, तुला खूप प्राईजमध्ये किती बी जावं, तुला आम्ही घेणार आहे टीममध्ये. याला टीममध्ये घेणार म्हणजे मग कोणता तरी सोडावं लागणार. मग CSKला सोडायला ऑप्शन मोठेच प्लेयर सोडावे लागले असते. एक तर त्यांनी मेन म्हणजे तर जडेजा तिकडं सोडून दिला. जडेजानंतर मोठा प्लेअर कोणता ऋतुराज गायकवाड, त्याला सोडला नसता. नंतर शिवम दुबे तर सोडणार नाही, पॉवर हिटर तो जाऊ शकतो. नंतर मग त्यांना असं साईड चान्स तर एकदम वाटलाच असेल की शिवम दुबे नाही तर मग आपला पथिराणा सोडतील. आणि CSKने तेच केलं, पथिराणा सोडला. CSKला वाटलं पथिराणा ठीक आहे, आपण पथिराणा पण घेऊन घेऊ, पण रेरस आला तर एकदम भारी काम होऊन जाईल. तीच गोष्ट इथं काही झालेली मित्रांनो. म्हणजे यांनी त्यांना सांगितलं असेल की मी ऑप्शनमध्ये उतरतोय, एवढंच सांगितलं असेल, कम्युनिकेट केलं असेल. आणि माझा टीम तर याला म्हणू शकत नाही तू रिटायर का बरं होतोय. मला तरी वाटतं या गोष्टी की अशा काही झालेल्या आहे. आणि त्यानंतर मग यांनी नंतर सांगून दिलं तिकडं, यांनी सोडून दिलं CSK वाल्यांनी पथिराणाला, आणि या भाऊनीकडे रिटायरमेंट घेऊन घेतली. CSKला बसलं का मोठं उचन. आता KKR काय करणार? देणार याची प्राईज लावून मोठी. पथिराणा ऑप्शनमध्ये आला का मोठी प्राईज लावून देणार पथिराणाला, नाही तर पथिराणाला टीममध्ये घेऊन घेणार. आणि पथिराणा बी घेणार, कॅमरॉन ग्रीन बी घेणार, CSK असेच बसून राहणार. तर मित्रांनो, जरा लईच मोठा स्कॅम होऊन गेला CSK सोबत, मला तरी लई वाटतंय. आता CSKला द्रे रस नाही आहे तर CSK कोणाच्या मागे जाणार? ऑप्शनमध्ये कोण आहे असं की ज्याच्या मागे CSK जाईल? मला तर आता CSKच्या फिनिशरवर थोडासा प्रश्न आला आहे. फिनिशिंगमध्ये कोण येणार? धोनीसोबत फिनिशिंगमध्ये कोण येणार? एक प्रॉपर फिनिशर हवा, एकदम फिनिशिंगमध्ये कोण येऊ शकतं? सो बघू मित्रांनो, नक्की आता काय काय होतं वगैरे ऑप्शनमध्ये. आता नवीन नवीन नावं येतीलच, पण मग मला बघावं लागेल. आता लायम लिव्हिंगस्टोन वाटतोय, आता CSK कुठे जाते ते बघावं लागेल. पण द्रेरस एक प्रॉपर रिप्लेसमेंट होती, CSKमध्ये आली असती तर. पण मग आता नाही येणार, तर बघू आता नक्की कोण त्याला रिप्लेस वगैरे करणार वगैरे, या गोष्टी सगळ्या. तो पॉवर कोच झालेला आहे. पॉवर कोच वगैरे काय लावलेले यांनी, नवीनच कोच आणलेत. एक कोणता तरी नवीन कोच होता, त्या RRमध्ये जॉईन झाला का लखनौमध्ये झाला. हे काय नवीन पॉवर कोच? हे चड्डी कोच, बनियान कोच नवीनच काढताय तुम्ही, पॉवर कोच म्हणे. चला, थँक्यू रसल, खूप एंटरटेन केलंस तुझ्या इनिंग्सने आम्हाला. काही टीमांची लाल पण केलीस तू, थँक्यू. जाता जाता बी लाल करूनच गेला. काय आला असताना ऑप्शनमध्ये तर खरंच प्राईज भेटून गेली असती भाई.
ऑलमोस्ट परत 15-16 करोड घेऊन गेला असता आपल्याला, जास्त पण कमी नाही. आंध्र रसल, आय इझिली थिंक दिस मॅन इज द मोस्ट लव क्रिकेटर इन द वर्ल्ड. ब्रेरस, दिस मुमेंट. सो मित्रांनो, दॅट्स ओव्हर. एनी ट्रेंडिंग न्यूज? गायकवाड आणि याची कॅचचं का? येस. तू माझी कॅच घे, मी तुझी कॅच घेतो. तसंच काही झालं आहे. चला, लोड व्हायला वेळ लागेल मित्रांनो. हे बघा, ब्रेव्हिसने याची कॅच घेतली, ब्रेव्हिसची कॅच जबरदस्त होती. नंतर ऋतुराजने कॅच त्याचीच घेतली, ब्रेव्हिसची परत. ऋतुराज विकेट कॉड बाय ब्रेव्हिस, ब्रेव्हिस विकेट कॉड बाय ऋतुराज. येस, उनो रिव्हर्स. He is back. His engine room, in his engine room, top class. Yes. So that's all over for today's friends. होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. नक्कीच काय सुधारणा वगैरे करायची असते व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा. आय विल ट्राय माय बेस्ट. ओके मित्रांनो, चला चालतंय मित्रांनो. मग सगळ्यांनी काळजी वगैरे घ्या. व्हिडिओला मी यूट्यूबला अपलोड करेल, अर्धा पाऊण तासात अजून अपलोड होईलच. यूट्यूबला जाऊन नक्कीच लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. काळजी घ्या सर्वांनी. चला, टाटा बाय बाय, जय श्रीराम.